आणि एक दिवस म्हणजे मला त्रास झाला, जायच्याच म्हणजे मी बेतात होते. म्हटलं माझ्याकडे गाडीला पण पैसे नाही आहेत. म्हटलं मी तुमच्याकडनं घेते, मी नोकरी करेन, काही करेन, पण मी सोलापूरला जाते, आता मी राहणार नाही इथे. एक दिवस पणशीकर गप्पा परचुरेंना घेऊन आले. ते म्हणाले हे असं होत असतं इंडस्ट्रीमध्ये. आता ते म्हणे मनाला लावून घेऊ नकोस, काय झालं ते झालं. मी तुला अश्रूंची झाली फुलेमध्ये एक छोटासा रोल आहे, तो तू कर, आणि मी तुला पगार नाही देत, मी तुला नाईट सुरू करतो. मग नाईटप्रमाणे मी कामं करायला लागले. 75 रुपये नाईट. पण महिन्याला 30 प्रयोग मिळत होते ना, का डॉक्टर असल्यामुळे हाऊसफुल असायचा प्रयोग. आणि 3ऱ्या अंकामध्ये पणशीकरनं वेळ लागायचा तयार व्हायला. ते जेलमध्ये जाऊन येतात एक तो प्राध्यापक, आणि असं सगळं होतं. ते मग त्यांचं ते डॉन होतात. मग 3ऱ्या अंकात कानेटकरांचं नाटक ते. मला दार्वेकरांनी विचारलं, काय गं तुला थोडंसं येईल का तुला काहीतरी असं गुणगुणायला, तो तयार होईपर्यंत तेवढा वेळ काढ तू. म्हटलं मी बघते, म्हटलं आईला विचारते काहीतरी असं मला गुणगुणता येईल असं काही आहे का. मग माझ्या आईने सांगितलं लाखों के बोल सहे म्हण. आईने ते शिकवलेलं तेवढं, मला नंतर कधी शिकवलं नाही. आणि मी मास्तरांना म्हणून दाखवलं. मात्र म्हणाले जाऊ दे, एक कडवं ठीक आहे, तो तयार होऊन आला विंगेत दिसेलच. आणि आम्ही जेव्हा पहिला प्रयोग झाला, आमच्या त्या शीलाबाईंनी मदन मोहनला प्रयोगाला आणलं. हो, ते पहिल्या रांगेत बसलेले मदन मोहन. मी पहिल्यांदाच एक तान मारली आणि बहुत खूप म्हणाले. त्या ऑडियन्समध्ये पहिल्या रांगेत बसले होते. हे लाखों के बोल हे गुलाम अलीचं नंतर आलं. मी 66 सालीच म्हटलंय.